ही गोष्ट आहे उत्तर प्रदेशातील मुरादाबाद जिल्ह्याच्या बिलारी भागात राहणाऱ्या सोनू नावाच्या मुलाची आणि महिनाज नावाच्या मुलीची। सोनू हा एक गरीब घरातील मुलगा, वय फक्त 19 वर्ष। त्या दिवशी तो सकाळी घरातून बाहेर पडला तो परत आलाच नाही। जसा वेळ निघून जात होता तशी त्याच्या आईवडिलांची काळजी वाढू लागली। सोनूची आई रडू लागली। शेवटी आईचे काळीज, कशी गप्प राहील ती। सोनूचे वडील त्याला फोन लावून थकले होते, पण सोनूचा फोन बंद लागत होता। शेवटी सोनूचे वडील पोलीस स्टेशनला गेले। सोनू हरवल्याची तक्रार त्यांनी नोंदवली। पोलिसांनी त्यांच्या वडिलांकडून सोनूचे वर्णन जाणून घेतले आणि सोनूच्या वडिलांना घरी पाठवले। इकडे पोलिसांचा तपास सुरू झाला। दुसरीकडे सोनूच्या घरचे सोनूला शोधू लागले। 2 दिवस झाले होते तरी सोनू कुठे सापडला नव्हता। पावलं गणित सगळ्यांची चिंता वाढत होती। त्यांच्या आईने तर अन्नपाणी सोडले होते। 2 दिवसांनी रामपूर जिल्ह्याच्या सैफनी भागातून एक थरारक बातमी आली। एका शेतात एक डोके नसलेले शरीर सापडले होते। पोलिसांनी लगेचच सोनूच्या कुटुंबाला शरीराची ओळख पटवण्यासाठी बोलवलं। जेव्हा कुटुंबाने शरीर पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली। त्यांनी ओळखले ते शव सोनूचे होतं, पण त्या शरीराचे डोके कुठेच दिसत नव्हते। तपास केल्यानंतर 2 किलोमीटर अंतरावर डोके सापडले। त्यानंतर डोके आणि शरीर एकत्र जोडून पाहिल्यानंतर खात्री पटली, सोनूची कोणीतरी हत्या केली होती। कोणी केले असेल एवढे मोठे हत्याकांड? एवढ्या लहान वयात सोनूचा एवढा मोठा शत्रू कोण होता? अशा भयानक आणि रहस्यमय हत्येचा उलगडा करणे गरजेचे होते। पोलिसांनी सखोल तपास करायला सुरुवात केली आणि सर्वात पहिला सोनूच्या मोबाईलच्या कॉल डिटेल्स CDR बाहेर काढला। या डिटेल्समध्ये उघड झाले की सोनूचे शेवटचे बोलणं महिनाज नावाच्या मुलीसोबत झाले होते। पोलिसांनी महिनाजला पोलीस स्टेशनला बोलवले। पोलिसांनी महिनाजची विचारपूस केली। तिने सुरुवातीला सोनूशी कोणत्याही संभाषणाचे साफ खंडन केले। ती सोनूला ओळखतच नाही असे सांगितले। परंतु पोलिसांनी कठोर चौकशी केल्यावर एका भयानक आणि साजिश समोर आली। पोलिसांच्या बुद्धिमत्तेने आणि सखोल तपासाने या ब्लाइंड मर्डर केसचा भयानक सत्य उघडकीस आणलं। महिनाज आणि सोनू हे 6 महिन्यापूर्वी एकमेकांना भेटले होते। ओळखीचे रूपांतर मैत्रीत झाले आणि काही काळानंतर मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले। दोघांची एकमेकावर जीवापाड प्रेम, एकमेकांसाठी वाटेल ते करण्याची तयारी, त्यांचे एकमेकांना भेटणे वाढू लागले। एके दिवशी सोनूने महिनाज सोबत एकत्र फोटो काढले। या फोटोचा वापर करून महिनाजला ब्लॅकमेल करू लागला। तो महिनाजला बाहेर फिरण्यासाठी वारंवार बोलू लागला, तिच्यावर दबाव टाकू लागला, परंतु तिने नकार दिला। त्यानंतर सोनूने आपल्या आजोळी येऊन आपल्या नातेवाईकांना ते सर्व फोटो दाखवले। महिनाज बरोबर लग्न करायचे आहे असे त्याने सांगितले। ही बातमी सगळीकडे पसरली आणि हीच बातमी महिनाजचा भाऊ सद्दामपर्यंत पोचली। आपल्या बहिणीची बदनामी होते असे त्याला वाटू लागले। त्याला सोनूचा प्रचंड राग आला। महिनाजलाही आता सोनूचा राग येऊ लागला होता। सद्दामने सोनूचा काटा काढायचा असे ठरवून टाकले। सद्दामने त्याचा मित्र रिजवान सोबत मिळून सोनूला कायमचं संपवायचा कट रचला। त्याने महिनाजला सुद्धा ही गोष्ट सांगितली। सुरुवातीला तिने ह्या गोष्टीला नकार दिला, पण सद्दामच्या दबावामुळे ती सुद्धा कटात सामील झाली। महिनाजचे सोनूला कॉल करून जंगलात भेटायला बोलवले, पण त्या दिवशी सोनू काही आला नाही। महिनाजचं सद्दाम आणि रिजवान घरी परतले। 9 सप्टेंबरला पुन्हा त्यांनी सोनूला सैफनी रोडवर भेटण्यासाठी बोलवलं। यावेळी सोनू आला। महिनाजने त्याला उसाच्या शेतात नेलं, तिथं गप्पा मारायला सुरुवात केली। अचानक सद्दाम आणि रिजवान मागून येऊन सोनूवर हल्ला केला। सोनूला जमिनीवर पाडून त्यांनी त्याला दोऱ्याने बांधलं आणि निर्दयीपणे चाकूने त्याचा गळा कापला। हत्या केल्यानंतर तिथेच थांबले नाही, तर त्याने सोनूचे कपडे, चपला आणि त्याचं शीर एका पिशवीत टाकलं आणि सैफनी गावातील डम्पिंग ग्राउंडमध्ये फेकून दिलं। आपल्या गुन्ह्याचे पुरावे नष्ट करण्यासाठी त्यांनी पेट्रोलने सगळं जाळून टाकण्याचा प्रयत्न केला आणि तिथून पळून गेले। पण पोलिसांच्या या सखोल तपासामुळे आणि योग्य कारवाईमुळे या गुन्ह्याचं सत्य बाहेर आलं। महिनाजचं सद्दाम आणि रिजवान यांना अटक करून त्यांच्याविरुद्ध पुरावे मिळाले। यामुळे हे सिद्ध झाले की कितीही काळजीपूर्वक योजना आखली तरी गुन्ह्याचं सत्य बाहेर येतच। एक प्रेम कहाणीपासून सुरू झालेली ही कथा शेवटी एका भयावर हत्याकांडावर संपली। प्रेम, ब्लॅकमेल आणि साजिश हा खेळ दाखवतो की एक चुकीचा निर्णय जीवाला कसा मृत्यूच्या दिशेने ढकलू शकतो।
या गोष्टीबद्दल तुम्हाला काय वाटते कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा आणि अशाच प्रकारच्या गोष्टी ऐकण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा.